हॅलो एव्हरीवन. आज आपण ब्रिज कोर्सच्या अंतर्गत इयत्ता 7वी विषय विज्ञान यावर आधारित कृतीपत्रिका क्रमांक 4 ही समजून घेणार आहोत. त्याचबरोबर या कृतीपत्रिकेवर आधारित जो काही सराव संच आहे तो या व्हिडिओच्या माध्यमातून आपण सोडवणार आहोत. तर नेमकी कृतीपत्रिका 4 यामध्ये समजून आपल्याला काय घ्यायचं आहे तर आपत्ती प्रकार, आपत्ती व्यवस्थापन याविषयी आपल्याला सविस्तर माहिती घ्यायची. तर आता या ठिकाणी आपण सर्वात आधी आपत्ती म्हणजे काय ते आधी बघणार आहोत. तर बघा, अचानक उद्भवणाऱ्या संकटामुळे जीवित किंवा आर्थिक किंवा सामाजिक हानी होते, अशा संकटांना आपत्ती म्हणायचं आहे आपल्याला. म्हणजे अशी संकट की ज्यामुळे जीवितहानी होऊ शकते किंवा आर्थिक किंवा सामाजिक हानी होते, अशा संकटांना आपल्याला आपत्ती म्हणायचं आहे. मग आता आपत्तीचे 2 प्रकार आहेत. एक आहे मानवनिर्मित आपत्ती आणि दुसरी आहे नैसर्गिक आपत्ती. मग बघा, दोन्ही आपत्तींमुळे सामाजिक म्हणा किंवा आर्थिक किंवा जीवित हानी मोठ्या प्रमाणावर होत असते. मग हे नुकसान टाळण्यासाठी उपाय म्हणून आपत्कालीन नियोजन व्यवस्थापनाची जास्त गरज असते. जसं की आपण बघतो की जर एखाद्या ठिकाणी काही आपत्ती निर्माण झाली तर आपण जे काही 108 नंबर जो आहे किंवा 100 नंबर जो आहे पोलिसांचा, त्यांना फोन लावत असतो. मग अशा व्यवस्थापनांची गरज असते. मग आता नेमकी आपण आपत्ती कोणकोणत्या आहेत त्या आपत्त्यांविषयी आपण या व्हिडिओमध्ये माहिती घेणार आहोत. जसं की भूकंप आहे, महापूर आहे किंवा त्याचबरोबर त्सुनामी आहे, वणवा आहे, या सगळ्या आपत्ती आहेत. तर यामध्ये सर्वात आधी आपण भूकंपाविषयी माहिती बघूया. मग भूकंप म्हणजे नेमकं काय तर बघा, जे जमिनीचं जे भूकवच आहे त्या भूकवचामध्ये जेव्हा हालचाल होते कंपनांमुळे किंवा जमिनीला भेगा पाडतात, त्यावेळेस आपण त्याला भूकंप म्हणत असतो. बरोबर आहे. मग भूकंपामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये जीवितहानी होते, आर्थिक हानी होते, सामाजिक हानी होत असते. मग जसं की या ठिकाणी या चित्रामध्ये तुम्हाला दिसत आहे की भूकंपामुळे बांधकाम असेल, पूल असेल, रस्ते असतील, लोहमार्ग असतील, हे उद्ध्वस्त होतात. जसं या चित्रात दिसतंय की जी बांधलेली घरं आहेत ती कशा प्रकारे कोलमडून पडली. मग अशा प्रकारच्या मोठ्या वेगवेगळ्या प्रकारच्या हानी या भूकंपामुळे होत असतात. आता भूकंप तर असं काही सांगून येत नाही, नैसर्गिक आपत्ती आहे ती, बरोबर आहे की नाही. कधी येईल काय येईल याची काही शाश्वती नाही आहे. परंतु या आपत्तीमुळे सामाजिक म्हणा किंवा आर्थिक म्हणा किंवा जीवितहानी मोठ्या प्रमाणावर होत असते. मग आपल्याला भूकंपाविषयी ही थोडक्यात माहिती लक्षात ठेवायची. त्यानंतर पुढची जी आपत्ती आहे ती म्हणजे महापूर. बघा, महापूर केव्हा येतो ज्यावेळेस अतिवृष्टी म्हणजे खूप जास्त प्रमाणात आणि एकसारखा जर पाऊस पडत असेल तर त्या ठिकाणी महापूर आपल्याला बघायला मिळत असतो. मग या महापुरामध्ये काय होतं की जे पाणी आहे ते नदीच्या पात्रांच्या बाहेर जातं, तेव्हा पुराचं संकट निर्माण होत असतं. मग बेसुमार पाऊस झाला की मोठ्या शहरात पाण्याचा निचरा करणारी व्यवस्था अपुरी पडते. म्हणजे शहरांमध्ये ज्या काही नाल्या असतात त्या नाल्यांमधून पाणी बाहेर यायला लागतं, बरोबर आहे. आणि त्यानंतरच महापुराची अवस्था बघायला आपल्याला मिळत असते. यामुळे जी महानगरं असतात त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये हानी होत असते. मग त्या ठिकाणी जीवितहानी पण होते, आर्थिक हानीसुद्धा आपल्याला बघायला मिळत असते. त्याचबरोबर जर बघितलं महापुरामुळे काय होतं, जमिनीची धूप होते, कारण की बऱ्याच मोठ्या प्रमाणामध्ये माती वाहून नेली जाते, पिकांचं अमाप नुकसान होत असतं. त्यानंतरून काय होतं की ओलसर जागेमुळे त्या ठिकाणी रोगराई किंवा आजार पसरू शकतात. असे असंख्य संकट महापुरामुळे आपल्याला बघायला मिळत असतात. तर महापुराविषयी ही माहिती विद्यार्थ्यांनी लक्षात ठेवायची. त्यानंतर पुढची जी आपत्ती आहे ती म्हणजे वादळे. मग हवेमध्ये निर्माण होणाऱ्या कमी जास्त दाबाचे पट्टे, त्यामुळे हवामानात काय होतं, बदल होत असतो आणि वेगाने वारे वाहू लागतात. जसं आता काही दिवसांपूर्वीच बघा वादळ आलेलं होतं. मग या वादळांची निर्मिती काय होतं, कमी किंवा जास्त दाबाचे पट्टे निर्माण होतात, त्यानंतर हे वादळ तयार होतात. वादळसुद्धा एक नैसर्गिक आपत्ती आहे आणि या आपत्तीमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये हानी होत असते.
जीवितहानी पण होते, आर्थिक हानी पण होत असते किंवा दळणवळणाची जी यंत्रणा आहे ती खंडित होत असतात. कितीतरी दिवस वीज पुरवठा खंडित होऊन जातो. त्यानंतर एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी आपण ज्या काही सेवा असतील त्या सेवा पुरवता येत नाही आपल्याला, त्या पूर्णपणे बंद होऊन जातात. त्यानंतर मालमत्ता जी असते त्याची प्रचंड हानी होत असते आणि वादळग्रस्त प्रदेशाचे मोठ्या प्रमाणात नुकसान दिसून येत असतं आपल्याला. मग अशा प्रकारचं वादळांमुळे, या आपत्तीमुळे ही सगळे नुकसान आपल्याला बघायला मिळत असतं. त्यानंतर पुढची आपत्ती आहे वणवा. बघा, वणवा हा जो आपत्तीचा प्रकार आहे हा मानवनिर्मित पण आहे आणि नैसर्गिक पण आहे. बरोबर आहे की नाही? की जंगलात अचानक आग एखाद्या वेळेस नैसर्गिकरित्या लागते किंवा एखाद्या वेळेस काय होतं अनैसर्गिकरित्या, म्हणजे मानवांच्या माध्यमातून वगैरे लागत असते. मग जंगल किंवा कुरणे किंवा गवताळ प्रदेशात ज्यावेळेस नैसर्गिक किंवा अनैसर्गिक कारणांमुळे लागलेली अनियंत्रित आग म्हणजे वणवा. बरोबर आहे? त्या आगेला सहजासहजी नियंत्रित करता येत नाही. मग जी अनियंत्रित आग असते तिला वणवा म्हणायचं आहे. मग यामध्ये वणवा पसरण्याचा वेग प्रचंड असतो. त्यामुळे नैसर्गिक साधनसंपत्तीचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते, जीवितहानी होते, प्राणी मरण पावतात. त्याचबरोबर हवा प्रदूषण बघायला मिळतं आपल्याला. त्याचनंतर मोठ्या प्रमाणात जंगलाचे नुकसान होत असते. हे सगळे दुष्परिणाम आपल्याला या आपत्तीमुळे बघायला मिळत असतात. मग आपत्तीच्या काळात आपण एकमेकांना मदत किंवा सहकार्य करणं ही आपली जबाबदारी आहे, ती आपण लक्षात ठेवली पाहिजे. जसं या ठिकाणी आपत्ती व्यवस्थापनासाठी संपर्क साधायचा. बघा, वरतीच आता आपण थोड्या वेळापूर्वी माहिती बघितली की आपत्ती व्यवस्थापन करताना हे घटक महत्त्वाचे असतात. जसं पोलीस 100 नंबर डायल करायचा असतो, अग्निशामक दल 101, रुग्णवाहिका 102, आपत्ती नियंत्रण कक्ष 108. अशा प्रकारच्या ह्या व्यवस्थापनाशी संबंधित घटक आहेत, यांची आपण मदत घेतली पाहिजे त्यावेळेस. मग आता आपत्तीमधील उपाययोजन. मग आता आपत्तीमध्ये काय उपाययोजन केले पाहिजे आपण? तर शक्यतो टी व्हीवरील बातम्यांकडे आपण लक्ष दिले पाहिजे. त्यानंतर बॅटरीवर चालणारे रेडिओ, मोबाईल वापरले पाहिजे. त्याचबरोबर इंटरनेटचा आपण वापर केला पाहिजे. एखाद्या वेळेस जर अतिवृष्टीचा इशारा दिलेला असेल तर हवामान खात्याने दिलेल्या सूचनांचे आपण पालन केलं पाहिजे. किंवा एखाद्या ठिकाणी आपण फिरायला गेलो, अचानक त्या ठिकाणी दरड कोसळली तर आपण कुठेतरी सुरक्षित त्या ठिकाणी लांब उभं राहायला पाहिजे. नदीकाठी आपण पावसाळ्यात जास्त फिरता कामा नये. बरोबर आहे? कारण नदीला पूर येतो, अचानक महापुरामध्ये त्याचं रूपांतर होतं. मग आपण अशा वेळेस सुरक्षित जागेवर राहायला पाहिजे. जर भूकंप वगैरे भाग असेल तर त्या ठिकाणी आपण एखाद्या सुरक्षित जागेवर जाऊन थांबलं पाहिजे आणि तिथूनच आपण मदत मागितली पाहिजे. जसं आत्ताच आपण वरती बघितलं की व्यवस्थापनाशी संबंधित जे घटक आहेत आपत्ती व्यवस्थापनाशी, त्यांना आपण फोन केले का पाहिजे. जर आपत्ती व्यवस्थापन घटकांना येण्यास उशीर होत असेल तर आपण त्या ठिकाणी काय केलं पाहिजे, प्रथमोपचार जर आपल्याला माहिती असतील तर प्रथमोपचारास मदत केली पाहिजे. अशा वेगवेगळ्या घटकांचा वापर करून जेव्हा आपत्ती येते त्यावेळेस आपण एकमेकांना सहकार्य केले पाहिजे. मग या सगळ्या उपाययोजना आपण आपत्तीमध्ये करू शकतो. ठीक आहे? तर अशा प्रकारे या कृतीपत्रिकेमध्ये आपण आपत्ती म्हणजे काय किंवा आपत्ती व्यवस्थापन, त्याचबरोबर आपत्तीचे वेगवेगळे प्रकार बघितले. तर आता या कृतीपत्रिकेवर आधारित जो काही सराव संच आहे तो या ठिकाणी आपण सोडून घेऊया. तर सराव संच सुरू करूया. प्रश्न पहिला, तुम्ही काय कराल? म्हणजे तुम्हाला विद्यार्थ्यांना विचारलेला आहे. मग आता कोणाचं मत कोणतंही असू शकतं उत्तरामध्ये, त्यामुळे ज्यांनी जे उत्तरं लिहिली ती त्यांच्या मनाने योग्यही असू शकतील. कोणतीही एक योग्य कृती करायची आपल्याला. मग मध्ये बघा, तुमच्या परिसरात वादळ येणार आहे असे समजले. बरोबर आहे? तर आपण काय केलं पाहिजे? मग आता वादळ येणार आहे तर आपण व्यवस्थितपणे ज्या मोकळ्या मैदानात जर असाल तर आपण बंदिस्त घरामध्ये आपल्या गेलं पाहिजे. व्यवस्थित आपले दरवाजे किंवा खिडक्या लावल्या पाहिजे, म्हणजे घरामध्ये बंदिस्त आपण झालो पाहिजे त्यावेळेस जर वादळ येणार असेल तर. मग ही कृती आपण करू शकतो. दुसरं बघा की महापुरामुळे पाण्यात काही लोक अडकले आहेत. बघा, जर महापुरामुळे जर पाण्यात काही लोक अडकलेले आहेत तर त्यांना अन्न पुरवणं गरजेचं आहे.
बरोबर आहे. बघा काही वेळेस खूप कालावधी लागतो, 1-1, 2-2 दिवस लोक पाण्यामध्ये अडकलेले असतात, मग त्यांना भूक वगैरे लागते, मग त्यांना आपण अन्न पुरवठा केला पाहिजे. किंवा जसं आपत्ती व्यवस्थापन आहे तर मग 108 नंबरला आपण फोन लावला पाहिजे, तर ती लोक येऊन त्या ठिकाणी त्यांना महापुरातून काढू शकतात. अशी एखादी कृती आपण करू शकतो. त्यानंतर दुसरा प्रश्न बघा, दुष्काळामुळे कोणते कोणते परिणाम होतात थोडक्यात लिहा. तर दुष्काळामुळे असंख्य परिणाम होतात. आपण आत्ताच बघितलं की सामाजिक हानी होते, आर्थिक हानी होते, जीवित हानी होते, हे सगळे परिणामच होत आहे. बरोबर आहे की नाही. की जसं दुष्काळामुळे राहू शकतं की पाण्याची टंचाई होते, अन्नाची टंचाई होते, बेरोजगारी निर्माण होते. मग अशा असंख्य परिणाम दुष्काळामुळे आपल्याला बघायला मिळत असतात. तुम्ही कोणतेही परिणाम लिहू शकता या ठिकाणी दुष्काळामुळे होणारे. त्यानंतर प्रश्न तिसरा बघा, या ठिकाणी काय म्हटलेलं आहे, आपल्याला तक्ता पूर्ण करायचा आहे. तुम्हाला माहीत असणाऱ्या मानवनिर्मित व नैसर्गिक आपत्तींचे नावं लिहायचे आपल्याला. आता आपण या ठिकाणी काही मानवनिर्मित आपत्ती बघणार आहोत की या ठिकाणी तुम्ही कोणतेही लिहू शकतात. मी या ठिकाणी सांगतोय, तुम्ही वेगळ्याही लिहू शकतात. जसं की रेल्वेचा अपघात, त्यानंतर युद्ध झालं, त्यानंतर विषारी वायूंची गळती झालं 3 नंबरचं. नंतर चौथं जर बघितलं आपण तर त्याचबरोबर शॉर्ट सर्किटमुळे लागणारी आग असेल किंवा सिलेंडरचा स्फोट असेल, अशा प्रकारच्या ह्या मानवनिर्मित आपत्ती आहेत. त्यानंतर नैसर्गिक आपत्ती आत्ताच आपण बघितल्या की भूकंप आहे, त्यानंतर महापूर आहे, वणवा आहे, सुनामी आहे, ज्वालामुखी आहे, ह्या सगळ्या नैसर्गिक आपत्तींचे उदाहरणं आहेत. हे तुम्ही लिहू शकता या रकान्यामध्ये. आता पुढचा प्रश्न बघूया आपण. प्रश्न क्रमांक 4, मानवनिर्मित आपत्ती निर्माण होऊ नये म्हणून काय उपाय कराल. मग मानवनिर्मित आपत्ती निर्माण होऊ नये म्हणून आपण काय केलं पाहिजे थोडक्यात, की या ठिकाणी जो काही आत्ताच आपण उदाहरण घेतलं की रेल्वे ॲक्सिडेंट म्हणा, तर आपण त्या ठिकाणी काळजी घेतली पाहिजे. किंवा विषारी वायूंची गळती होते त्यावेळेस आपण जो रासायनिक वायू आहे तो रासायनिक वायू व्यवस्थितरित्या त्या कंटेनरमध्ये भरलेला आहे की नाही याची आपण शहानिशा काळजी घेतली पाहिजे, जेणेकरून ही आपत्ती आपण टाळू शकतो. किंवा घरामध्ये सिलेंडरचा स्फोट होतो काही वेळा, तर मग तो स्फोट होऊ नये यासाठी आपण सिलेंडर व्यवस्थितरित्या बसवलेला आहे की नाही, किंवा त्याचबरोबर रेग्युलेटर बंद केलेलं आहे की नाही, या सगळ्या छोट्या छोट्या गोष्टींकडे आपण लक्ष दिलं तर नक्कीच या ज्या मानवनिर्मित आपत्ती आहेत त्या होणार नाही. ठीक आहे. त्यानंतर शेवटचा प्रश्न आहे बघा 5वा, आपत्ती व्यवस्थापनामध्ये कोणकोणत्या गोष्टी करणे आवश्यक आहे असे तुम्हाला वाटते. आता आपत्ती व्यवस्थापनात काय करणं गरजेचं आहे, तर महत्त्वाचं म्हणजे एकमेकांना सहकार्य मदत करणं गरजेचं आहे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे. त्याचबरोबर जर तुम्हाला एक प्रथम उपचार येत असेल, प्राथमिक उपचार म्हणतात त्याला, बरोबर आहे, तर तो प्रथम उपचार करण्यास मदत केली पाहिजे. त्यानंतर ज्या सूचना असतात त्या दिलेल्या सूचनांचं आपण पालन केलं पाहिजे. या 3-4 गोष्टींकडे जर आपण लक्ष दिलं तर आपत्ती व्यवस्थापनामध्ये सहजरित्या ती जी आपत्ती आहे ती आपण दूर करू शकतो. सो आय होप तुम्हाला कृतीपत्रिका क्रमांक 4 यावर आधारित जो काही सराव संच आहे तो आणि त्याची जी उत्तर आहे ती समजली असतील. तर अशाच प्रकारचे सोडवलेले सराव संच बघण्यासाठी ऐकण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब जरूर करा. थँक्यू व्हेरी मच.